नाशिकमधील ध्वजारोहण गिरीश महाजन तर रायगडमधील ध्वजारोहण आधीही तडकरे करणार. पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना या निर्णयानं वाद पेटण्याची शक्यता. बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज बीडमध्ये मतमोजणी. मुंडे बंधू आणि भगिनी यांच्या पॅनलच्या कामगिरीवर लक्ष. वसई विरारमध्ये भाजपने दिला महाविकास आघाडीला धक्का. 5 नगरसेवक आज करणार भाजपमध्ये प्रवेश. खेड तालुक्यातल्या पुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात. 10 महिलांचा मृत्यू तर 29 महिला जखमी. वाहन तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळले. बीड कारागृहात गांजावरून झालेल्या वादात खोक्याची. संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात परवानगी. इतर तिघांनाही बीडमधून हलवले. पोलिसांनाच दिली होती धमकी. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. घाडगे यांना झालेल्या मारहाणीबाबत दिली माहिती. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पीक विमाबाबतही दिले निवेदन. मंत्रालय प्रवेशाची पास काढण्याची पारंपरिक पद्धत 15 ऑगस्टपासून बंद होणार. डीजी प्रवेश ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच आता प्रवेश करता येणार. निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार. संविधानिक संस्थेविरोधात खासदारांची वज्रमूठ तर अराजकता पसरवण्याचा डाव असल्याची भाजपकडून टीका. दौंडमध्ये पोलीस स्थानकासमोर हॉटेल फोडले. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांची दहशत नसल्याची टीका. पुण्यामधील काँग्रेसच्या कार्यशाळेचा आज दुसरा दिवस. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसची पालिकेमध्ये जोरदार तयारी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.